वाईन शॉप फोडून दुकानातील ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे। नाशिक रोडला झालेल्या घरफोडीचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 2चे पथक करत असताना त्यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देत तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। 12 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास बर्गमॅन गाडीवर बसून एक अनोळखी आरोपी येऊन वाईन शॉप फोडून चोरी करून पळून जाताना फुटेजमध्ये दिसला। हाच धागा पकडून आरोपी जाईल त्या दिशेने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। घटनास्थळापासून ते पडघा गावापर्यंत सुमारे 110 किलोमीटर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकाने केली। एवढे करून देखील आरोपीचा थांग पत्ता लागला नाही। दरम्यान दिनांक 6 ऑगस्ट रोजी उपनगर आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे 2 वाईन शॉप फोडून बर्गमॅन गाडीवर बसून एक आरोपी पळून जाताना दिसला। तोडकर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरून मुंब्र्यापर्यंत जवळपास 190 किलोमीटर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। यावेळी मात्र त्यांना आरोपीचे नाव आणि त्याचा पत्ता निष्पन्न झाला। त्याचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे आणि शेळके यांना गोपनीय माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी राम निवास उर्फ राम मंजू गुप्ता हा असून तो सध्या मुंब्रा परिसरात फिरत आहे। पोलिसांनी मुंब्र्यात मुसळधार पाऊस असूनही त्याचा दिवस रात्र शोध घेत त्याला ताब्यात घेतले। त्याची सखोल चौकशी केली। यावेळी त्यांनी नाशिक शहर आणि ठाणे जिल्ह्यात वाईन शॉप फोडल्याची कबुली दिली। त्याच्यावर महाराष्ट्रासह गुजरात राज्यात दुकान फोडीसह वाईन शॉप, मोबाईलचे दुकान, 4 व्हीलर चोरी यांसारखे 40 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे। पोलिसांनी त्याच्या ताब्यातील बर्गमॅन मोपेड गाडी जप्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।